कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, करून घे भक्तीने शुद्धी आता अंतरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। रे माझ्या मित्रा सहदेवा, अरे 12 वर्षापूर्वी केलेल्या पापाची फळं भोगतोय रे म्या जिताय रे, म्या जिताय, म्या मेलो नाही। पण लोक समजतात म्या 12 वर्षापूर्वीच मेलो म्हणून, पण लोकांना कसं समजावून सांगू की म्या जिताय। मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूचा, लाग चरणाला सदा गारे। अरे सकाळपासून एवढं गातोयस तू, कुणी काही दिलं नाही का तुला? हात हे पाव खाऊन घे। तू खाल्लस? म्या खाल्लं। अरे या हिम्मतमुळे एक देव माणूस मारला गेला रे। तो बिचारा जीपने चालला होता, म्या त्याच्या जीपवर माझा टेम्पो आणला, पण त्या जीपचा आणि माझ्या टेम्पोचा ऍक्सिडेंट झालाच नाही, दुसऱ्याच गाडीशी झाला बघ। त्यात तो मारला गेला रे माझ्यामुळे। बाणगडी होता रे, पोलिसात होता, पोलिसात। अरे नराधमांना संपवायसाठी निघाला होता, त्याच नराधमांनी त्याला संपवलं रे। माझा वापर करून घेतला रे, माझा वापर करून घेतला। या नाहीच म्हणत होतो रे, नाहीच म्हणत होतो, पण माझी कोंडी केली रे त्यांनी, माझी कोंडी केली। अजूनही याद आहे मला ती 12 वर्ष पूर्वीची रात। पण साहेब, का म्हणून त्या भल्या माणसाला मारायचं? तो तर देशाची सेवाच करतोय ना। सेवा? त्याच्याशी तुला काय करायचंय रे? तू फक्त आमचं काम करणार का नाही तेवढं सांग। तुला वाटत असेल तुझा मुलगा सहलीला गेलाय, सहलीला नाही गेला, तो माझ्या माणसांच्या ताब्यात आहे। काय म्हणता साहेब तुम्ही? म्या पाया पडतो तुमच्या, माझ्या पोराला सोडा। का म्हणून त्याला उगा मध्ये आणताय? त्याला सोडा। सोडू ना, सोडू, पण तू आमचं काम कर। तू नाही केलंस तर तेच काम आम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ। प्रभाकर अग्निहोत्री संपेलच, पण तुझा मुलगाही नाही वाचणार, आणि तूही, कारण तुला आमचा प्लॅन कळलाय। का त्याच्या जीवावर उठला साहेब? प्रश्न विचारू नको, तू आमचं काम करणार की नाही तेवढंच सांग। माझ्या मुलाच्या जीवापायी हे समजा वंगाळ काम केलं रे म्या। तेव्हापासून माझा पोरगा बी मला भेटला नाही, की तो माणूस पण दिसला नाही मला। पोराला काही होऊ नये म्हणून म्या जगाला काही बी सांगितलं नाही। आणि तेव्हापासून मेलेल्या माणसाचं जीवन जगतोय बघ मी असं।
या हलकट माणसाला म्या नाही सोडणार बघ, नाही सोडणार म्या त्याला. त्याचं डोळं आणि त्याचा आवाज अजून मी माझ्या लक्षात आहे बघ. कधी मी म्या त्याला पाहिलं, त्याचा आवाज ऐकला तर मी नक्की ओळखणार बघ त्याला. म्यालाही सोडणार रे, म्यालाही सोडणार त्याला, म्यालाही सोडणार, म्यालाही सोडणार त्याला, म्या सोडणार नाही त्याला. जाना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. अरे हलकट माणसा, या म्या तुला सोडणार नाही. अरे त्याचे डोळे दिसू दे, नाही तर आवाज येऊ दे, म्या तुला ओळखणार. अजिबात सोडणार नाही. हलकट माणसा, माझ्या आयुष्याचं वाटोळे खेळ तुला, म्या नाही सोडणार तुला. बाहेर जा. दादासाहेब सरंजामे बोलतो. हो, मीटिंगला वेळेत पोहोचतोय. आय ऑन माय वे. अस्मिताकडे लक्ष आहेच माझं. अभि, कुठे गेला? हॉलमध्ये नव्हता, स्टडीमध्ये नाही आणि इथे दिसत नाहीये. आमच्यात जे वाद झाले त्यामुळे रागावून बाहेर गेला की काय? म्हणजे अस्मिताला माझ्या रागाची पर्वा आहे तर. अभिचा मोबाईल इथे, याचा अर्थ तो इथे होता आणि मी त्याला घरभर शोधत होते. तर गेलाय कुठे? न सांगता बाहेर गेला की काय? तू इथेस? मला वाटलं बाहेर गेली अशी.
सगळीकडे शोधलं मी तुला. तू मला शोधत होतास? मी उलट कॉफीचा मग घेऊन तुला शोधत होते घरभर. अच्छा, म्हणजे घरातल्या घरात आपण लपंडाव खेळत होतो. पण मिस जेम्स बॉन्ड, तुम्ही हरलात, कारण मी तुम्हाला शोधलं. आणि कोणीतरी म्हटलंय, शोधलं की सापडतच. नाही, ते बरोबरच आहे. पण जर मी तुला आधी पाहिलं असतं ना, तर मी जिंकले असते. शब्दांशी खेळतेस, पण तू जिंकली असतीस तरी आनंदच झाला असता मला. स्ट्रॉंग फिल्टर कॉफी तुला आवडते तशी. माइल्ड कोल्ड कॉफी तुला आवडते तशी. कारण त्या टेम्पोवाल्याने माझ्या बाबांना मारलंय. अभि, तू का समजून घेत नाहीयेस? बरोबर आहे तुझं. ही तुझी केस आहे. अभि, या सगळ्यावर बोलण्याचा माझा काहीच अधिकार नाही. काहीच नाहीये संबंध. अजिबात काही संबंध नाहीये ना तुझ्या केसशी ना तुझ्याशी. सॉरी. नाही, तू सॉरी म्हणतेस ते ठीक आहे, बट आय एम सॉरी. का? तू तुझ्या बाबांच्या केसमध्ये इमोशनली अटॅच्ड आहेस, इतकी इन्व्हॉल्व आहेस, आणि त्यात मी ते लॉजिक मांडून वाद घातला. आय मीन, आय नो अस्मिता, तुझ्या बाबांना कोणीतरी मारलं ही खूप भयंकर गोष्ट आहे. त्यामुळे तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. मनातली शंका अजून दूर झाली नाही, आणि इट्स बट नॅचरल. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि या केसचा तपास करायचा की थांबवायचा हा कम्प्लीट टोटली तुझा प्रश्न. माझं मत वेगळं असेल तरी इट्स ऑल युअर थिंग. ओके? थँक्स अभि. तू इतकं बोललास हे खूप आहे माझ्यासाठी. जाऊ दे ना आता हा विषय. आपण दुसऱ्या कशावर तरी बोलूया. खरंच हा विषय सोडूया आपण. कॉफी? कॉफी गार झाली, मी गरम करून आणते. थांब थांब थांब. तुझं डोकं आणि वातावरण गरम असताना बनवली आहेस ना? गरमच असेल. दे, घे. थँक्यू. थँक्यू. बाय द वे, सांगायचं विसरलो, मी डॉक्टरांना भेटलो आणि तुझ्या आईच्या बाबतीत मिरॅकल झालाय. आईच्या मेंदूतली गाठ वाढत नाहीये, उलट कमी होते. त्यामुळे तिचा त्रास पण कमी झालाय. म्हणजे आई औषधांना आणि ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते. येस. अभि, आई लवकर बरी होईल ना आता? लगेच. थँक्स अभि. हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं. या आय नो. असाच आहे मी. Cheers. Cheers. कॉफी पी, सांडेल. अभि, हाँ? अरे कॉफी घे ना. कुठे हरवलास?
हॅलो, हां साहेब बोला. हो सर, आता लगेच पाठवतो. हो, अगदी तुम्ही म्हणताय तसंच करतो. हो सर. येस सर. वाघमारे, कडू, इकडे लवकर. काय झालं सर? त्या अस्मिता अग्निहोत्रींना ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये घेऊन या. अस्मिता अग्निहोत्री? हो. त्या खाजगी गुप्त आहे ना? अहो पण साहेब, त्या दादासाहेब सरंजामेचे सून आहेत ना? मुख्यमंत्र्यांची सून असली तरीही घेऊन या. वरून आदेश आहेत तसे. साहेबांनी चौकशीसाठी बोलावले आणि आपण अरेस्ट नाही करत त्यांना, फक्त चौकशीसाठी बोलावलंय. बाकी डिटेल्स काही देऊ नका. चला निघा. येस सर. केशवा, आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय ना? हो, अनंत ब्रह्मांडाला कसली दिशा आणि कसलं काय. सूर्य ज्या दिशेने उगवतो त्याला पूर्व म्हणतो आपण. झालं काय आज? अरे आज मोठा चमत्कार झालाय. काय? तुमच्या गुप्तहेर मॅडम कुणाशीही न बोलता शांतपणे किचन मध्ये काम करतायत. आज अभि आणि दादासाहेब दोघंही घरात नाही आहेत, पण मॅडम चक्क घरी आहेत. राग नका म्हणू वहिनी साहेब, पण अस्मिता वहिनी बाहेर गेलात तरी तुम्ही बोलता, आज घरात थांबल्यात तरी पण. केशवा, तिनं काय तुला तिच्या कंपूत सामील करून घेतलंय का? नाही नाही नाही, काही नाही, तिची बाजू घेतोयस म्हणून म्हंटल. ते पण आज जरा मूड बिघडलाय मॅडमचा. काहीतरी बिनसलंय. काय झालं असेल रे? हा, अस्मिता मॅडमना बोलवा. शांतीनगर चौकीवरनं आलोय, सांगा त्यांना. काय झालं आता? तुमच्या केसेसही अस्मिता मॅडमकडे द्यायला लागलात की काय तुम्ही? असं कसं होईल? उलट त्यांच्यावरच केस आम्ही केली. हा, तुम्ही अस्मिता मॅडमला बोलवा. हो बोलावते. पंढरी, काय बाय साहेब? अस्मिता वहिनींना बोलावजा. होय. अहो पण काय झालंय ते तरी सांगा. ते सांगायची परमिशन नाहीये. वहिनी साहेब, तुम्हाला बाई साहेबांनी बोलावलंय. आलेच. आई स्वयंपाकाचं होतच नाही, स्वयंपाकाचं राहू दे बाजूला. हे पोलीस का आलेत ते बघ. काय झालं हवालदार साहेब? साहेबांनी तुम्हाला ताबडतोब पोलीस चौकीवर बोलावलंय. आणि कारण सांगायचं नाही तशी परमिशन आहे. स्ट्रिक्ट ऑर्डर आहे वरून. ठीक आहे, पण नक्की मॅटर काय ते तरी सांगा. तशी परमिशन नाही, सांगितलं ना मराठीत. हे बघा, तुम्ही चिडून का बोलताय? आपण शांतपणे बोलू शकतो ना? मॅडम प्लीज, तुम्ही ते साहेबांशी बोला. आम्ही फक्त त्यांचा हुकूम पाळतोय. ठीक आहे आई, मी जाऊन येते पोलीस स्टेशनला. अगं पण तुला ते का बोलवायला आलेत? तू काय केलंयस का? आई, मी गैर असं काहीच केलेलं नाहीये. दादासाहेबांना फोन कर, त्याच्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. अभि पण घरात नाहीये. आई तुम्ही शांत व्हा. हे बघा, अजिबात काळजी करू नका. मला वाटतं काहीतरी रुटीन एन्क्वायरी असेल किंवा कदाचित काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. डोंबल्याचं मिसअंडरस्टँडिंग. अगं तुला पोलीस घेऊन चाललेत, लोक काय म्हणतील? मी दादासाहेबांना फोन लावतो. हा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. स्ट्रिक्ट ऑर्डर आहे वरून. त्यांना आमच्या सोबत यावंच लागेल. अहो कसले ऑर्डर्स? नेमकं काय झालं ते सांगा तरी. एक मिनिट केशव काका, तुम्ही खरंच फोन लावू नका. मी जाऊन बघते नेमकं काय झालं ते. आई तुम्ही काळजी करू नका. मी जाऊन येते पोलीस स्टेशन. येते आहे. चला.
माझ्या सुनेला पोलीस घेऊन गेले काहीही कारण न सांगता, आणि ही म्हणते टेन्शन घेऊ नका. अरे केशवा, तू बघत काय बसलायस? फोन कर ना अभिला, त्याला लगेच बोलावून घे इथे. आणि फोनवर काहीही सांगू नकोस, घरी आल्यावर आपण सांगूया त्याला. तू बस टेन्शन मध्ये ड्राईव्ह करत यायचा. तरी मी म्हणते आज ही घरात आहे, गुपचूप सगळं काम करतेय, काही बिनसलं नव्हतं तिचं. घाबरली होती ती कशाला तरी. मला तर वाटतंय कुठल्या तरी केसच्या तपासात घोळ घातला असणार आणि ती चूक आता महागात पडली असणार. तरी मी सगळ्यांना सांगत होते की हे असलं काम करणारी मुलगी आपल्याला सून म्हणून नको, पण कोणी ऐकलंच नाही माझं. एरवी कुठली कसली लोक आपल्या दारात येत होते, आता पोलीस यायला लागले. अरे कसली मुलगी सून म्हणून दिलीस, माझी काळजी काही संपत नाहीये. साहेब कमाल करताय तुम्ही. तुम्हाला जर कारणच माहित नाही तरी मला इथे असं का बोलवलंय या अशा पद्धतीने? दारात हवालदार पाठवून का आणलंय मला इथे? सॉरी मॅडम, पण आम्हाला वरूनच तशा ऑर्डर्स. काय अस्मिताला पोलीस घेऊन गेले? अरे हो बाबा, आणि ते पोलीस काही सांगायलाच तयार नव्हते. तिचंच काहीतरी काम असेल. अरे नाही बाबा, वरनं ऑर्डर्स आहेत म्हणे. उद्धटले काचे, एखाद्या गुन्हेगाराशी बोलावं ना तसं बोलत होते. अगं आई, मग मला फोन का नाही केला? काका तू घरी होतास, दादांना तरी कळवलं का? तुझी बायको ना स्वतःला जास्त शहाणी समजते. वैदू, तोंड सांभाळून बोल. खरं तेच सांगतेय मी. तिने स्वतःही फोन केला नाही, यांना पण करू दिला नाही. आईला विचार हवं तर. कमाल करते अस्मिता. कधी तुझी बायको कमाल करत नाही. या दारात पोलीस आले तरी ते परमिशन घेऊन यायचे, अदबीनं वागायचे. अरे या समाजात तुझ्या दादांना किती मान आहे. पोलीस सलाम ठोकतात त्यांना. आणि आज तुझ्या बायकोनं सगळं धुळीला मिळवलं, फक्त तिच्या या धाडसी कामामुळे. मी तेव्हाच सांगत होते की आई तू कशाला तकतक करतेस? मी सांगतेय ना, अस्मिताने केसच्या तपासात काहीतरी भानगड केली असणार आहे. वैदू गप्प बस. मोठ्यांच्या भानगडीत नेहमी पडायचं असं नाहीये. एनिवेज मी जाऊन बघतो. कुठल्या चौकीत नेलंय तिला? शांतीनगर पोलीस चौकी. ओके. पण इन्स्पेक्टर साहेब, माझं काय चुकलंय ते तरी सांगा. मला इथे असं का बोलावून घेतलं? ते मला माहित नाही, पण तुम्हाला माहित असेलच की. साहेब अहो, मला माहित असतं तर मी तुम्हाला विचारलंच नसतं ना. हे बघा प्लीज, मला इथे असं थांबवून ठेवू नका. माझ्यावर काय चार्ज आहे ते लवकर सांगा, माझ्या घरचे टेन्शन मध्ये. हे बघा, चार्ज आणि एन्क्वायरी मोठे साहेब करतील, आम्ही फक्त त्यांचा हुकूम पाळला. मग बोलवा त्यांना. कुठे आहेत ते? मी बोलतो त्यांच्याशी, बोलवा त्यांना. अभि, अस्मिता थांब, नाहीतर दादासाहेबांना सांगतो फोन करायला. बोलवा. हे बघा प्लीज, दादासाहेबांचं नाव घेऊन तुम्ही आम्हाला प्रेशराईज करू नका. दादा नकोय ना मध्ये? मग मीच काय करायचं ते करतो. बोलवा तुमच्या साहेबांना. अभि प्लीज शांत होतोस का जरा? अस्मिता तू जरा थांब. काही कारण नसताना तुला इथे आणलं आणि तू मला शांत व्हायला सांगतेस. आणि तुम्ही ओळखत नाही हिला तुम्ही? हा, हे बघा, काहीही झालं तरी मी तुमच्या साहेबांशी बोलणार. बोलवा त्यांना. अरे हे बघ, हे असं वागून आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढतील. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाईत अडथळा आणू नका. कसली कारवाई? काय केलं हिने? चार्जशीट दाखवा. वॉरंट आहे? दाखवा 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 लवकर. हे बघा, आता साहेब आले की तुम्हाला आज जावं लागेल. ठीक आहे, मी पण त्यांच्यासोबत जाणार. हे बघा, तुम्ही जाऊ शकत नाही. चौकशी फक्त मॅडमची करायची. हे तुम्ही मला सांगू नाही शकत. नवरा आहे मी तिचा. काही झालं तरी मी तिच्यासोबत आज जाणार. अभि प्लीज. तू पुन्हा पुन्हा तेच तेच काय सांगतेस? हा, हे बघ, काही झालं तरी मी तुझ्यासोबत आत येणार. हे सगळे मिळून तुला कॉर्नर करतायत आणि तू मलाच बोलतेस. साहेबांच्या स्ट्रिक्ट ऑर्डर आहेत. इन्क्वायरीला फक्त मॅडम जातील. हे बघा तुमच्या. प्लीज एक मिनिट साहेब. अभि अरे असं काय करतोयस? पोलीस एन्क्वायरी माझ्यासाठी काही नवीन नाहीये. मी इथलं सगळं हँडल करते. प्लीज. हे बघ, मला वाटतं यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तो गैरसमज दूर करते आणि मी लगेच घरी येते. पण प्लीज तू आत्ता शांत हो माझ्यासाठी. आणि प्लीज घरी जा.
हेच तर आहे ना, तुझ्यासाठी समोरच्यानी सारखं स्वतःला समजावत राहायचं. एवढं परक समजतेस तू मला? तुझ्या भानगडीत मी पडायचं नाही. तू अडकलीस की मी मदत करायची नाही. अस्मिता, तू प्रॉब्लेम मध्ये असताना मी कसा घरी जाऊ? खरंच स्वतःच्या मनाला विचार, तुला माझी गरज आहे की नाही? विचार. अभि, आता आई खूप घाबरल्या, त्यांना जास्त गरज आहे तुझी. हे इथलं सगळं मी हँडल करते, आणि अगदीच तशी गरज लागली तर मदतीसाठी पहिली हाक मी तुलाच मारेन. ट्रस्ट मी. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? सर, चला मॅडम. आणि हो, मोबाईल सायलेंटवर ठेवायला सांगितलंय साहेबांनी. काय प्रकार आहे काही कळत नाही. मोठे साहेब आलेत म्हणजे नक्कीच मोठं प्रकरण असणार. आजपर्यंत अस्मिता मॅडम आरोपीला घेऊन इथे यायच्या, पण आज स्वतः आरोपी बनून साहेबांच्या समोर उभे आहेत. एवढ्या हुशार मॅडम पण काय झालं कोणास ठाऊक. सावंत साहेब, नाव नको घेऊस माझं, आणि आपली ओळख होती हेही विसरून जा. कोण समजतेस कोण तू स्वतःला? आणि तुझी ती माणसं 4 केसेस काय सॉल्व्ह केल्या, तुम्ही लोक स्वतःला शेरलॉक होम्स समजायला लागलात. तुम्ही तोंड काय बघत उभे आहात आता? या आता काम करा, आणि जाताना दरवाजा तेवढा लोटून घ्या. बस. पण साहेब, काय चुकलंय आमचं? तुझ्या विरुद्ध खूप मोठी लेखी कंप्लेंट करण्यात आली आहे. रोशनलाल नावाच्या माणसानं केली आहे. रोशनला? साहेब खूप चिडलेत. अस्मिता मॅडमचं काय खरं नाही. कोण असेल रोशनलाल? वरपर्यंत त्याची ओळख आहे. साहेब, रोशनलाल बद्दल आमचं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. म्हणजे तेच नाव असणाऱ्या एका संशयित गुन्हेगाराला आम्ही शोधत होतो, पण त्याचा फोटो आमच्याकडे नव्हता, आणि म्हणून. म्हणजे असं कोणालाही धरू शकता का तुम्ही? हा, रोशनलाल कोण आहे माहितीये का? रोशनलाल एक खूप बडी आसामी आहे. त्याचे हात कुठवर पोहोचले त्याचं तुला कळलं ना, तर इथेच खाली भोवळ येऊन पडशील. आणि त्यांनी नुसतीच लेखी कंप्लेंट नाही केली आहे, तर त्याच्याकडे विटनेस सुद्धा आहे. एक त्याचा स्वतःचा माणूस आणि एक पोलिसातला. पण साहेब, हा रोशनलाल तो नाहीये हे कळल्यावर आम्ही त्याची माफी मागितली होती. तो चिडल्यावर तुम्ही त्याला धमकी नाही दिलीत? धमकी? नाही साहेब, आम्ही कोणालाही धमकी दिलेली नाहीये. धमकी दिली नाहीये, ही लेखी कंप्लेंट वाच. वाच जरा ती लेखी कंप्लेंट. नीट वाचा, नीट वाच. अस्मिता, ही चौकशी बनावट आहे. तुला एका केसच्या तपासासाठी बोलावले. उद्योगपती अविनाश सारंगचा नातू किडनॅप झालाय. तपास अत्यंत गुप्तपणे करायचा. ते पोलिसात जाऊ शकत नाही. हे काम तुलाच करायचंय. पेनड्राईव्ह मध्ये सगळी माहिती आहे. अरे, त्या रोशनलालनी जेव्हा तुम्हाला धमकी दिली तेव्हा आमच्या पोलिसात ओळखी आहेत, आम्ही तुला खोट्या केसमध्ये अडकवू अशी धमकी तुम्ही नाही दिलीत का त्याला? काय विचारतोय मी? मला आत्ताच्या आत्ता एक लेखी एक्सप्लेनेशन हवंय. डू यू अंडरस्टँड?
हा विश्वास टाकून तुम्ही माझा बहुमान केलाय सर. आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. त्या मुलाला किडनॅप करणारा माणूस एक तर त्यांच्या घरातलाही असू शकतो किंवा कदाचित आमच्या डिपार्टमेंटमधलाही असू शकतो. म्हणून हे सगळं एन्क्वायरीचं नाटक करावं लागलं. आता आपल्यात हे जे काही बोलणं होतंय ते आपल्यातच राहायला हवं, स्ट्रिक्टली. आणि अजून एक गोष्ट, मी तुला एक पेनड्राईव्ह देईन, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुला एकदा कॉन्टॅक्ट सुद्धा करेन, ठीक आहे? आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही झालं तरी सारंगांना त्यांचा नातू तूच परत मिळवून द्यायचास. हा विश्वास टाकून तुम्ही माझा बहुमान केलाय सर. पेनड्राईव्ह, याच्यात ह्या केस संदर्भातले सगळे डिटेल्स आहेत. चला निघा आता. ऑल द बेस्ट. थँक्स. जा आणि त्या रोशनलालची माफी माग जरा, कारण जोपर्यंत तो कंप्लेंट परत घेत नाही ना तोपर्यंत मला काही करता येणार नाही. नाहीतर लक्षात ठेव, तुझ्या लोकांना अटक तर होईलच, तुझ्यावरही केस होऊ शकेल. सॉरी सर, यापुढे तुम्ही सांगितले तसंच करेन मी. पण प्लीज आपण हे प्रकरण मिटवूया. वाघमारे, कॉफी मागवा. मॅडम तुम्ही चौकशीसाठी बोलवलेल्या आरोपीला कॉफी पाजण्याची पद्धत आहे का आपल्या चौकीत? सॉरी सर. सॉरी. हे ते सर. पण साहेब, दादासाहेब सरंजामे जर मध्ये पडले तर? त्यांना माझं नाव सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा भोसले, कायद्यापेक्षा मोठा कोणीही नसतो. खुद्द दादासाहेब पण नाहीत आणि अस्मिता पण नाही. अभि तू तुला काय वाटलं? तुझा म्हणशील आणि मी निघून जाईन. जीव लागला असता माझा. थँक्स अभि. ते सगळं राहू दे, आत काय झालं ते आधी सांग. सॉरी अभि, मी आत्ता नाही सांगू शकत, पण योग्य वेळ आली की मी सगळं सांगेन तुला. आणि हो, काळजी करण्यासारखं काही नाही, इतकंच सांगेन. सॉरी अभि, पण मला माहिती आहे सगळं कळल्यावर तू नक्की समजून घेशील. दादांचे बेस्ट कॉल. अभिचाही फोन आला नाही अजून, आणि ती अस्मिता फोन उचलत नाहीये. मला तर बाई आता काळजीच वाटायला लागली. आपण हिचे कुणीच नाहीयेत का हो? अनु, शांत हो. पोलीस स्टेशन मध्ये नक्की काय घडलं हे अभि घरी आल्याशिवाय काही कळणार नाही आपल्याला. मी जाऊन येऊ का? अस्मिता, अहो अस्मिताचा फोन होता ना, मग कट का केला? अडचणीत असेल तर?
मी मगाशी 2 वेळा केला होता फोन. आता प्रत्यक्ष काय तेच बोलीन मी तिच्याशी. हो, मोठे साहेब आले होते आज. नाही, वेगळं काम होतं. ती खाजगी गुप्तहेर अस्मिता आहे ना, तिला साहेबांनी खूप झापलं. नाही, काहीतरी वेगळ्या कुठल्या तरी केसमध्ये अडकले. आता अजून किती वेळ वाट बघायची? अभिला जाऊनही बराच वेळ झालाय. केशवा, तू जाऊन जरा बघून येतोस का रे? ऍटलीस्ट अभिदादाने तरी फोन करून कळवायला पाहिजे होतं की न कळवण्यासारखं काही घडलं असेल. देवा, अजून काही संकट नको. आधीच हिच्या कामामुळे नको नको ते पाहावं लागतं. तिला चांगलं खर्चावा तुम्ही. मोठे झालेत ना आता, स्वतःच स्वतः निस्तरू शकतात. दादांची आता गरज नाही असं वाटतंय ना त्यांना. त्यांनी स्वतःहून सांगू देत, मग बघू. आपण फोन करूया का? काही गरज नाहीये. हे असं असतं, पाहिलंत ना? यातून तरी काही धडा घ्या. त्या अस्मिताचं कामच बंद करून टाका. आज पोलीस दारात आले, तिला घेऊन गेले. उद्या गुन्हेगार सुनेचे सासू सासरे म्हणून लोक ओळखतील आपल्याला. नाही म्हणजे नाचक्की होईल आपली सगळीकडे, ते वेगळंच. आणि मला खरंच तिची काळजी वाटते. हो, नक्की काय झालं असेल तिथे? अनु, ते 2 जण आले की कळेलच आपल्याला पोलीस स्टेशनला काय झालं ते. आणि त्यानंतर योग्य तो निर्णय मी घेणारच आहे. दूध खोळा नाहीये मी. उगाच सल्ले देऊ नको मला. सॉरी दादा, पोलीस स्टेशनमध्ये फोन सायलेंटवर होता, त्यामुळे कळलंच नाही मला. आणि मी तिथून बाहेर पडल्यावर तुम्हाला फोन करत होते. प्रस्तावना पुरे. पोलीस तुला का घेऊन गेले ते सांग. दादा, तसं काही सिरियस नव्हतं. आणि ते मॅटर आता सेटल झालंय. अस्मिता, पोलिसांची एन्क्वायरी मी समजू शकतो, पण पोलीस स्वतः येऊन तुला इथनं घेऊन जातात पोलीस स्टेशनला, आणि तरीही मॅटर सिरियस नाही असं म्हणायचंय का तुला? आणि अभि, तू तरी फोन करायचास. बाकीचं जाऊ दे, निदान आईचा तरी विचार करायचा. काय अवस्था झाली आहे तिची? आय एम सॉरी दादा. ऍक्च्युली ती एकटीच आत गेली होती. ती बाहेरच होतं, म्हणजे मला जाऊ नाही दिलं. अस्मिता, हात टेकले बाई तुझ्या पुढे. सरंजाम्यांची लाज घालवलीस तू सगळीकडे. शेजाऱ्या पाजाऱ्याने फोन करून भंडावून सोडलंय मला. का पोलीस आले होते, सुनेला का घेऊन गेले, काय उत्तर देणार मी त्यांना? शर्मेने अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं मला. आणि तुझी ही काळजी वाटते ग मला, पण त्याचं तुला काय? पण मी म्हणते, असे नसते उद्योग करायचेच कशाला? आई, अहो खरंच तसं काही सिरियस नव्हतं. थोडे गैरसमज झाले होते, पण ते आता दूर झाले. माझ्यामुळे सगळ्यांची जेवणं खोळंबली असतील ना. चला, मी पानं घेते. थांब अस्मिता. तुला यात काहीही वावगं वाटत नसलं तरी ही सरंजाम्यांच्या सुनेच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे. मला कमिशनर साहेबांशी बोलावंच लागेल. दादा, खरंच याची काहीच गरज नाहीये. ठीक आहे, मग पोलीस स्टेशनला काय झालं ते तू मला सांग. दादा, जाऊ दे ना.
मला सांगा तुमची मीटिंग कशी झाली? त्यात तुला सांगण्यासारखं काय आहे? अच्छा, म्हणजे पोलीस स्टेशनला काय झालं हे तुम्हाला सांगायची काय गरज आहे असं म्हणायचंय तुला? नाही दादा, हो पाहिलत ना, ताकास तूर लागू देत नाहीये ही मुलगी. आणि तुम्ही मात्र नेहमी हिचीच बाजू घेत असता. माझं एक ठीक आहे हो, मी परकीच आहे हिच्यासाठी. माझ्याशी कधीच मनमोकळेपणाने ही बोललेली नाहीये. पण तुम्हाला सांगायला काय हरकत आहे? तुमच्या लाडाचे हे परिणाम आहेत सगळे. बस. अस्मिता, पानं घे. हो आई आलेच हात पाय धुवून. पाहिलंच नाही कशी वागते ती. वैदू, तू जरा गप्प बसशील का? अभि, तुला तरी काही बोलली का ती? मला फक्त एवढंच म्हणाली, योग्य वेळ आली की सांगते. मी त्या योग्य वेळेची वाट पाहतोय. पोलीस स्टेशनला नक्की काय घडलं हे अस्मिता का सांगत नाहीये? कशासाठी बोलवलं असेल तिला तिथे?